वसमत येथील सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने जिल्हा परिषद मैदानावर नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली असून समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यात बुधवारी सकाळी कृषी व पीक पशु प्रदर्शन मेळावा संपन्न झाला। यामध्ये तालुक्यातील विविध शेतकरी बांधवांनी विविध पिकांचे नमुने प्रदर्शनात स्पर्धेसाठी आणली होती। या स्पर्धेचे उद्घाटन बाजार समितीचे उपसभापती सचिन भोसले यांच्या हस्ते करण्यात आले। तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सभापती प्रल्हाद राखोंडे होते। तसेच व्यासपीठावर सर्व सन्माननीय नेते मंडळी तसेच कृषी विभागाचे अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते। प्रदर्शनात शेती पिकासह शेतकरी बांधवांनी आपले पाळीव पशु आणले होते। सायंकाळी जिल्हा परिषद मैदानावर नवरात्र महोत्सव निमित्त भव्य प्रदर्शनचे उद्घाटन वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे, तहसीलदार सौ शारदा दळवी, पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्यासह शहरातील विविध पक्षांचे प्रतिनिधी, नागरिक व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने दिनांक 25 व 26 सप्टेंबर रोजी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते, पण पावसामुळे शंकरपटाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असे समितीच्या वतीने कळविण्यात आले। सार्वजनिक दसरा प्रदर्शनीच्या उद्घाटन सोबतच संकटमोचन मारुती रायाच्या मूर्तीची पूजा व आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली। सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश इंगळे सर यांनी केले व नगरसेवक शिवाजी अडलिंगे यांनी मान्यवरांचे आभार मानले।